नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. शहराच्या नवीन थेट पाईपलाईनचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 4 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापुरात येत आहेत. एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना शहराच्या नवीन थेट पाईपलाईनचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 4 डिसेंबर 2023 रोजी कोल्हापुरात येत आहेत. एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना आता महायुती ही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. गेली अनेक वर्षे थेट पाईपलाईनची आग्रही मागणी केली जात होती. यामध्ये सतेज पाटील यांनी पुढाकार घेत नियोजन लावले होते. यंदाच्या दिवाळीला थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात आल्याने सतेज पाटील गटाने जल्लोष करत या पाण्याचे स्वागत केले. मात्र त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हे कोणा एकट्याचे श्रेय नाही असा सूर लावला होता. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधीच लोकार्पण करण्याचा निर्णय महायुतींच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार सोमवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार असून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा 2022-23 चा बाल स्नेही पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी जाहीर झाला. आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी त्याची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा 2022-23 चा बाल स्नेही पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी जाहीर झाला. आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी त्याची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण काल बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह तत्कालीन जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांचाही यावेळी याच पुरस्काराने सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. बाल विकास क्षेत्रात जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, संस्था यांना चांगल्या कामाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रथमच बाल स्नेही पुरस्कार देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याने या वर्षात या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. प्रियदर्शनी, पॉलिसेक्स व महालक्ष्मी पॅकिंग येथील 123 बाल कामगारांना मुक्त करण्यात आले. त्यापैकी 59 बालके अल्पवयीन बालकामगार असल्याने ती पश्चिम बंगालमधील महिला बाल विकास विभागाशी संपर्क करून त्यांना त्यांचे मूळ कुटुंबात परत पाठवण्यात आले. त्यासाठी महिला बाल विकास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अवनी संस्था आणि पोलिसांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीपणे राबवली. बिहारमधून मदरसामध्ये दाखल होण्यासाठी आलेल्या 69 बालकांनाही त्या राज्याशी संपर्क करून त्यांच्या कुटुंबात परत पाठवण्यात आले. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या टिकणाऱ्या आरक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या टिकणाऱ्या आरक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे हे सहकुटुंब मंगळवारी अचानक कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तुमच्या ठाण्यातच मनोज जरांगे पाटील सभा घेत आहेत, याबद्दल काय सांगाल असे विचारले असता शिंदे म्हणाले, ते माझ्या विरोधात सभा घेत नाहीत, तर ते राज्यभर मराठा बांधवांना भेटण्यासाठी सभा घेत आहेत. शिंदे समितीचे काम वेगात सुरू असून गोखले इन्स्टिट्यूट पासून अनेक संशोधन संस्थांचीही आम्ही मदत घेत आहोत.
ग्रामस्थांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावात आज सकाळपासून तणाव निर्माण झाला। मात्र सदर पुतळा हा खासगी जागेत उभारण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार हडलगे गावात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याने आज सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आलं। त्यानंतर गावातील तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली। ग्रामस्थांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावात आज सकाळपासून तणाव निर्माण झाला। मात्र सदर पुतळा हा खासगी जागेत उभारण्यात आला होता। तसंच गावातील कोणीही पुतळा उभारण्याची जबाबदारी घेत नसल्याने आम्ही हा पुतळा काढून बाजूला ठेवण्याचं पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हडलगे गावात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवण्याचं आज सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आलं। त्यानंतर गावातील तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलीस गावात दाखल झाले। पुतळा उभारण्यासाठी कसलीही परवानगी घेतल्या नसल्याने तुम्ही रीतसर परवानगी घ्या, त्यानंतर आपण पुन्हा हा पुतळा उभारू असं आश्वासन पोलिसांनी गावकऱ्यांना दिलं। त्यानंतर हा वाद काहीसा निवळला। गावकऱ्यांनी जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारायचा आहे त्या जागेबाबत परवानगी घेतल्यानंतर आधी चौथरा बांधून नंतर पुन्हा पुतळा उभारला जाईल, तोपर्यंत आम्ही हा पुतळा गावकऱ्यांकडे सुपूर्द करत आहोत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। न्यू पॅलेस परिसरातून पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी। न्यू पॅलेसच्या पश्चिम दिशेला असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातील चंदनाच्या 3 झाडांचे बुंदे चोरट्याने लंपास केले। हा प्रकार मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडला। याबाबत सतीश मारुती शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। न्यू पॅलेसच्या पश्चिम दिशेला असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातील चंदनाच्या 3 झाडांचे बुंदे चोरट्याने लंपास केले। हा प्रकार मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडला। याबाबत सतीश मारुती शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। न्यू पॅलेसच्या परिसरात चंदनाची अनेक झाडे आहेत। त्यांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना केल्या तरीही चोरीचे प्रकार थांबलेले नाहीत। चोरट्यांनी मंगळवारी दुपारी 3 झाडांचे बुंदे तोडून लांबवले। अंदाजे 1.5 फूट घेर असलेले 15,000 रुपये किमतीचे चंदनाचे 3 बुंदे चोरीला गेल्याचा उल्लेख सतीश शिंदे यांनी फिर्यादीत केला आहे। न्यू पॅलेस परिसरातून यापूर्वीही चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती। चोरीचे प्रकार रोखण्यासाठी काही झाडांच्या खोडांभोवती काँक्रिटीकरण केले आहे, तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। बाजार भोगाव अणुस्कुरा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। या मार्गावरून ऊस वाहतुकीसह अवजड वाहतुकीची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे दुरुस्त केलेला रस्ता कायमस्वरूपी राहणार की पुन्हा बुजवलेल्या खड्ड्यातील खडक निघून तेच खड्डे पुन्हा तर पडणार नाहीत ना, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे। बाजार भोगाव ते अणुस्कुरा हा राज्यमार्ग खड्डेमय झाला होता। यातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती। या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व खचलेल्या बाजूपट्ट्यांमुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एका आरोग्य सेविकेस आपला प्राण सुद्धा गमवावा लागला होता। त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत व साईड पट्ट्यांची रुंदीकरण व्हावे अशी मागणी परिसरातून जवळ धरू लागली आहे। या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून बाजार भोगाव अणुस्कुरा राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। या मार्गावरून ऊस वाहतुकीसह अवजड वाहतुकीचे नेहमी वर्दळ असते, त्यामुळे दुरुस्त केलेला रस्ता कायमस्वरूपी राहणार की पुन्हा बुजवलेल्या खड्ड्यातील खडक निघून तेच खड्डे पुन्हा तर पडणार नाहीत ना, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे। घरकुल बांधकामामध्ये गुणवत्ता व गतिमानता येण्यासाठी महाआवास अभियान राबवण्यात येते। या अभियानामध्ये गगनबावडा तालुक्याला सन 2021-22 मध्ये अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे। गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री इतर मान्यवर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे। घरकुल बांधकामामध्ये गुणवत्ता व गतिमानता येण्यासाठी महाआवास अभियान राबवण्यात येते। या अभियानामध्ये गगनबावडा तालुक्याला सन 2021-22 मध्ये
अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले। गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व इतर मान्यवर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे। राज्यातील ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना जसे रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना राबवल्या जातात। तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्यक योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या योजना राबवल्या जातात। अभियानामध्ये गगनबावडा तालुक्यातील सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, कनिष्ठ लेखा अधिकारी, उपअभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य आणि योगदान लाभले। महाआवास अभियानामध्ये 2020-21 मध्ये राज्यात गगनबावडा तालुका सर्वोत्कृष्ट तालुकामध्ये द्वितीय आला होता। मात्र 2021-22 मध्ये त्याची दुसऱ्या स्थानावरून घसरण होऊन तृतीय क्रमांकावर आला आहे। करवीर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सुनीता केदारी बुवा यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली। सौ सुनीता केदारी बुवा यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला। कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रुपाली विलास पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता। त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कोथळी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली। यावेळी सरपंच पदासाठी सौ सुनीता केदारी बुवा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सर्कल श्रीनिवास पाटील यांनी सौ सुनीता केदारी बुवा यांची बिनविरोध निवड जाहीर केली। यावेळी ग्रामपंचायत कोथळीचे ग्रामसेवक सौ शिवानी रघुनाथ पाटील, सौ मंगल रंगराव पाटील, सौ वैशाली दिलीप पाटील, सौ पद्मजा सागर पाटील, सौ मनीषा सागर टिपुगडे, श्री शरद केरबा पाटील, श्री श्रीधर यशवंत आमते, श्री मोहन केरबा कांबळे, माजी सरपंच सौ रुपाली विलास पाटील, महिपती शिवा कुंभार यांच्यासह निवडी कामी श्री केरबा भाऊ पाटील, श्री जयदीप जयवतराव आमते, श्री सुनील संपतराव आमते, श्री केदारी बळीराम पोवार, श्री आनंदा बाबूराव पाटील, श्री विकास शामराव पाटील, श्री वसंत शंकर पाटील आदींचे सहकार्य लाभले। सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सौ सुनीता केदारी बुवा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच सौ सुनीता केरबा बुवा यांनी दिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे। आज 23 नोव्हेंबर ऊस दर प्रश्नी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। या ठिकाणी तावडे हॉटेलजवळ शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी मोठी गर्दी केली असून पंचगंगा नदी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।